झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे विद्यापीठाच्या बहिस्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आता शिक्षणामध्ये 3 वर्षांची गॅप अर्थात खंड आवश्यक ठरणार आहे। विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलने हा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयामुळे बहिस्थ पद्धतीने शिक्षण घेऊ इच्छिणारे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। निखिल कुंभारे हा बीकॉमच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी। काम करून शिक्षण करावं लागत असल्यानं तो कुठल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकलेला नाही। त्यामुळे त्यानं विद्यापीठाच्या एक्सटर्नल अभ्यासक्रमात प्रवेश घेतलाय। पुढच्या 2 वर्षात त्याचं बीकॉम पूर्ण होईल। मात्र त्यापुढचं म्हणजेच एमकॉमचं शिक्षण एक्सटर्नल पद्धतीने घेण्यासाठी त्याला लगेचच प्रवेश मिळणार नाही। त्यासाठी त्याला तब्बल 3 वर्ष थांबावं लागणार आहे। पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलनेच तसा निर्णय घेतलाय। 12वी नंतरच्या पदवीसाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी शिक्षणात 3 वर्ष खंड पडलेल्यांनाच एक्सटर्नलला प्रवेश मिळणार आहे। शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं त्यामुळे प्रचंड नुकसान होणार आहे। घरच्या परिस्थितीमुळे जॉब पण करता येतो एक्सटर्नल केलं तर, आणि एक्सटर्नल केल्यामुळे चांगला फायदा पण होतो। मला तरी हा निर्णय चुकीचा वाटतो की 3 वर्ष गॅपमध्ये, कारण शिक्षण माणसाला मिळालंच पाहिजे। विद्यापीठांच्या परीक्षा यंत्रणेवर येणाऱ्या ताणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र खासगी महाविद्यालयांच्या दुकानदारीला प्रोत्साहन देण्यासाठीच विशिष्ट लोकांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप होतोय। बहिस्थ विद्यार्थ्यांच्या संदर्भात जो अकॅडमिक काउन्सिलने हा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे। समाजामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी, त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचं, तळागाळातील विद्यार्थी, घरी बसून काम करू इच्छिणाऱ्या माता भगिनी, गृहिणींचं अतोनात नुकसान होणार आहे। तळागाळातील विद्यार्थी असेल याचा विचार करून विद्यापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा। जर विद्यापीठाने हा निर्णय घेतला तर या निर्णयाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू। पुणे विद्यापीठात आज घडीला सुमारे 1 लाख विद्यार्थी एक्सटर्नल अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत। दरवर्षी किमान 25,000 विद्यार्थी एक्सटर्नल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात। येनकेन प्रकारे शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू असतो। मात्र विद्यापीठाला त्याचं सोयरसूतक नाहीये। त्यामुळे विद्यापीठ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी, हा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।